करा. नमस्कार. आजच्या या सारस्वतांच्या साहित्य दरबारामध्ये सर्वांचं मनस्वी स्वागत. आजच्या या तिसऱ्या पर्वाला आत्ताच आपण सुरुवात करतोय हे, आणि विजय ढेंगे आणि प्रदीप अडूर यांना मी विनंती करते की त्यांनी शंखनादाने आजच्या या तिसऱ्या पर्वाची सुरुवात करावी. प्रदीप जरा अनम्यूट करा परत एकदा. प्रदीप अडूर. विजय ढेंगे तुम्ही सुरू करा. सुरेख अशा शुद्धता व पावित्र्याशी संबंध असलेल्या शंखनादाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल प्रदीप अडूर आणि विजय ढेंगे यांना मी धन्यवाद देते. आणि यापुढील सर्व सूत्र मी रवींद्र खानोलकर सरांच्या हाती सोपवते. आता आपल्या समोर सुनंदाताई जोशी सादरीकरण करतील. हा सुनंदाताई. नमस्कार. आपल्या गणेशावरच हे चाललेलं आहे विवेचन. आता अथर्व शीर्षावर सुरू आहे. त्यातलं आपलं गेल्या वेळेला 11 विभूती गणेशाच्या मी सांगितलेल्या होत्या. त्याच्यानंतरचा आता श्लोक आहे गणादिम पूर्वमुच्चारम वर्णादिम तदनंतरम. हा जो श्लोक आहे तो ओम गम गणपतये नमः इथपर्यंत आहे. म्हणजे गणपतीचं पण ओंकार स्वरूपाचं वर्णन करून गणेशाचं रूप कसं आहे तर ओंकार स्वरूपासारखंच त्याचंही रूप आहे. आणि त्याचं वर्णन पण केलेलं आहे की ओम हे अ उ म आणि अर्धचंद्र मात्रा असा मिळून तो ओंकार घडतो. आणि ओंकाराची जी गाठ आहे हे मायेचं द्योतक आहे. आणि ही माया जेव्हा सुटेल तेव्हा तुम्ही परब्रह्म तत्वामध्ये किंवा परब्रह्म जाणाला सुरुवात झाली तुमची असं म्हणता येईल. त्यातला हा ओम गम गणपतये नमः हा वैदिक मंत्र सांगितलेला असून हा प्रधान मंत्र सांगितलेला आहे. आणि त्याचा गणेश हा विद्येचा निर्माता असल्यामुळं आहे. गणक हे ऋषी या गीता उपनिषदाचे आहेत. आणि गायत्री हा मंत्र आहे. आणि तरी मंत्र असून हा छंद पण गणपती विद्या मंत्राची देवता ही गणपती आहे. याच्यानंतर एकदंतम विघ्नेयम वक्रतुंडम धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. या मायेच्या वरती सत्ता गाजवणारा परब्रह्म हा रिद्धी सिद्धी पासून तोंड फिरवून बसलेला असल्यामुळं अशा या ब्रह्माला माझा नमस्कार आहे. कारण रिद्धी सिद्धी या आपल्याला अध्यात्मामध्ये विघ्न आणणाऱ्या आहेत. आणि आपल्याला जर त्या तत्वापर्यंत ब्रह्मतत्वापर्यंत जर पोचायचं असेल तर आपल्याला रिद्धी सिद्धींपासून जितकं दूर राहता येईल तितकं राहता आलं पाहिजे. आणि असा हा गणपती आहे. आणि त्या ब्रह्माला ब्रह्मस्वरूप असल्यामुळं त्याला माझा नमस्कार आहे. जे ब्रह्म वाईट गोष्टींच्या नाशाला पण कारण असतं आणि सर्वत्र मंगल असं राखणारा असं हे ब्रह्म आहे. त्याच्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीचं वर्णन थोडक्यात या पुढल्या श्लोकात केलेलं आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारणम ते यो नित्यम स योगी योगिनाम वराहा. म्हणजे गणेशाचं वर्णन मी अगदी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे गणेशाला वर्ण म्हणजे एकदंत असलेला 4 हात असलेला
पाश अंकुश वगैरे धारण करणारा, नंतर हातामध्ये 2 दात असलेला, वरद हस्त असलेला, असा जो संपूर्ण गणेशाचं वर्णन केलेलं आहे. हा गजानन, त्या गजानन स्वरूपाचं वर्णन करून झाल्यानंतर या स्वरूपासह जो योगी परब्रह्म पुरुषोत्तमाचं विचार मनामध्ये आणून त्याचं ध्यान त्या रूपामध्ये करतात, ते दृढपणानं रुजवतात आणि असा हा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ अशा प्रतीचा योगी बनतो. नंतर ओम नमो व्रातपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु, हा जो श्लोक आहे तो श्री वरद मूर्तये नमः पर्यंत असा हा गणांचा नायक, सर्व पीडांवर मात करणारा, ज्यामध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे, असा महत्त्वाला जो शंकराचा पुत्र आहे, त्याला माझा नमस्कार असो. हा साक्षात्कार हेच किंवा ह्याचं संपूर्ण ध्यान, स्वरूप ध्यान अर्थासह आणि तत्वांसह जाणून घेणं, हा साक्षात्कार हाच प्रज्ञानम ब्रह्म आहे. ज्ञान हेच ब्रह्म आहे. आणि जितकं तुम्ही ज्ञान खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास कराल, तितकं तुम्ही त्या ब्रह्माच्या जवळ जवळ जाता. हे चौथं ब्रह्मवाक्य, जे महावाक्य सांगितली आपल्या 4 वेदांमध्ये, त्यातलं हे चौथं आणि शेवटचं वेदवाक्य, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये आपल्याला आढळतं. यानंतर जे आहे ते अथर्व शीर्षाचे गणेश स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे. अध्यात्मामध्ये फळाची आपल्याला कोणालाही अपेक्षा नसल्यामुळं ज्या वेळेला आपण पठण करतो त्यावेळेला संपूर्ण 10 श्लोक हे जे आहेत ते आपण म्हणतो आणि फलश्रुती मात्र वाचली जात नाही. आणि अध्यात्माचा जो खरा अभ्यासू आहे त्यांनी फलश्रुतीचा म्हणण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या फलश्रुतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अथर्व शिष्याचं जो नित्य ध्यान पठण करतो तो परमपद प्राप्त करून घेतो आणि सर्व त्याच्या ठिकाणचे भेदाभेद हे सगळे नाहीसे होऊन सगळं तत्व एकच तत्व आहे असं जाणून घेतात आणि त्याप्रमाणे ते वागतात. त्यांच्या मनामध्ये नित्य जागृतीचाच भाव शिल्लक राहिलेला असतो आणि तो रुजवला जातो. आपल्याला मिळालेलं ज्ञान हे दुसऱ्याला देण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. मंत्र, नाम, जप ही साधना साधकाचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी किंवा सैरावैरा धावणारं जे मन असतं त्या मनाला विशिष्ट चाकोरीमध्ये चालण्यासाठी ही एक तालीम आहे म्हणा. थोडक्यात ज्ञान हे मन अत्यंत शांत असतं, म्हणजे प्रशांत. शांत नुसतं नाही तर इतकं खोलवर शांत की कितीही गडबड झाली तरी त्या मनामध्ये कुठलीही खळबळ उठत नाही. अशा शांत मनामध्ये मन असेल तरच ज्ञान त्या माणसाला प्राप्त होऊ शकतं आणि तिथे आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आपण जे जे पाहतो, अनुभवतो ती सर्व माया आहे, स्वप्नवत आहे. आणि ज्या वेळेला आपण अध्यात्माचा अभ्यास करायला लागतो आणि आध्यात्मिक जाग येते त्यावेळेला आपल्याला अनुभवायला येतं की हे जगत सुद्धा स्वप्नवत आहे आणि स्वप्नच आहे आणि आपली ही दृष्टी परमात्मा प्राप्तीच्या करता त्याच्याही पलीकडे, जे मायेच्या पलीकडे नेली जाते आणि स्वार्थरहित अशा बुद्धीनं, त्यागानं, समर्पण भावनेनं लोकसंग्रहा करता केलेलं हे सगळं कार्य हे यज्ञकर्मच आहे. ह्याची आपल्याला प्रतीती जन्माचं जर सार्थक करायचं असेल आणि ते करण्याचं ध्येय आपल्या समोर जर ठेवलेलं असेल तर ईश्वर भक्ती करून परम पवित्र, आनंदमय आणि चिन्मय अशी अवस्था साधणं हाच खरा पुरुषार्थ आहे. आणि उपासना ही श्रद्धापूर्वक नियमित एकाग्रता साधून आणि सतत अभ्यास आणि प्रयत्नानं करावी लागते आणि ईश्वर हा शोधून काढावा लागतो. तो असतोच आपल्या ठिकाणी, परंतु आपल्याला त्याचं ज्ञान होण्याकरता त्याला आपल्यातच आपण शोधायला पाहिजे
आणि त्याकरता आपल्याला ध्यानस्थ मनानच त्याचा शोध घेता आला पाहिजे. हरिओम. इथे माझं हे अथर्व शीर्ष आणि गणेश स्तवन सगळं संपलेलं आहे आणि आपण आता पुढल्या वेळेला नवरात्रोत्सवाचं वरती आपण विवेचन आहे. नमस्कार. छान 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 छान. वा वा, नमस्कार. छान झालं एकदम. छान झालं. छान मस्त चांगली माहिती मिळाली. छान छान झालं सुनीताई. खरंच छान. सुनंदाताई, खूप छान. खूप धन्यवाद. छान. धन्यवाद. आता आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतील. हा भारती ताई करा. नमस्कार नमस्कार. सर्वांना. आपण संत तुकारामांच्या संबंधी माहिती घेताना आपण असं पाहिलं की पिसाळलेला कुत्रा तुकाराम महाराजांच्या संगतीने शांत झाला आणि त्यांच्यासारखं भजन कीर्तन ऐकून एकादशीचा उपास करू लागला. त्याच्यानंतर आता असं रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की माणूस सुखासाठी गती निर्माण करत असतो तर त्याने संगती घ्यावी, म्हणजे चांगली गती निर्माण होईल, असा सज्जन माणसाच्या सहवासात राहावं. आणि इथे तुकाराम महाराज आता म्हणू लागले आहेत की हा भाग माझा 9वा आहे आणि बहुतेक आज आणि उद्याला समारोप आहे. वाटुली पाहता शिनुले डोळुले, दावीसी पाऊले कैवा डोळा. तुकारामांना वाट दाखवून सद्गुरू दूर राहिले होते, तरी सुद्धा गुरूंवर तुकारामांची निष्ठा होती. ते म्हणतात, ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे जीव लग, नेणे मज कोणी एकला निसंग ठाकती मार्ग. तुका म्हणे वाट दावनी सद्गुरू, राहिला हा गुरु पांडुरंग. ते आता विश्वविचाराशी एकरूप झाले होते, विश्वरूप झाले होते. हे विश्व एकाच वेळी सूक्ष्म आहे आणि भव्यही आहे. तशी स्थिती तुकाराम महाराजांची झाली होती. एका अभंगात ते म्हणतात, अणु रेणू या थोपडा तुका आकाश एवढा. तुकाराम महाराजांना वाटू लागले आपल्या अंगी काहीतरी अलौकिक चिन्हे उमटत आहेत, फार उत्तम शकुन होत आहेत. मन उत्कंठित झाले आहे. आपल्या माहेरा जाईन मी कधी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, असे त्यांना वाटू लागले. त्यांना माहेरची ओढ लागली. शंख चक्र गदा पद्मांकित असे ते ध्यान मनापुढे कल्पिले होते. ते त्यांना इंद्रायणीच्या पैलतीरी दिसायला लागले. अपार दिंड्या पताका जमा झाल्या. हरिनामाचे गजर सगळीकडे झडू लागले. वैष्णवांचे थवेच्या थवे वाळवंटात जमा झाले. इतक्यात गरुडाचा पंखांचा फडत्कार त्यांना ऐकू येऊ लागला आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दिसू लागला. देवाच्या हातातील शंख चक्र गदा पद्म आणि कानातली दिप्तिमान कुंडले, भगवंताच्या डोक्यावरचा मुकुट वाटावे असा भगवंताच्या गळ्यातली वैजयंती माळ पावलापर्यंत रुळत होती आणि पिवळ्या पितांबराची दीप्ती पहाई 10ही दिशांना भरून राहिली होती. असे परममंगल स्वरूप पाहून हर्षभरीत झालेल्या तुकाराम महाराज म्हणतात, आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझी या भावे अनुसरलो. भगवंताकडे पाहता पाहता मध्येच मागे वळून ते स्वकीयांना म्हणतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आता सरले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. या महान भक्ताचे बोलणे ऐकून लोकांचे ऊर भरून आले. त्यांचे आवाज गदगदीत झाले. डोळे पाण्याने डबडबले. डोळे पुसून पाहतात तो तुका कुडीसह
झाला गुप्त पांडुरंगाबरोबर सदेह वैकुंठ गमन फाल्गुन वद्य द्वितीया असे हे तुकोबा आपल्याला एवढी शिकवून देऊन गेले. तुकोबा तुम्ही आम्हाला शहाण करायचा प्रयत्न केलात, त्यासाठी जीवाचं रानच काय वाळवंट केलं, आयुष्य भिरकावून दिलं, पण आम्ही शिकण्यात कमी पडलो. आम्ही शिकण्यात कमी पडलो. आणि महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. छान छान भारतीताई. संपलं वा माझं. वा, फार छान, मस्त खूप झालं, मस्त. छान झालं भारतीताई. भारतीताई तुकाराम सादर केला छान सादर केला. पुढच्या वेळेला थोडासा एक भाग घेईल, पण आज तुकाराम आपले वैकुंठ गमन झालंय त्यांचं. आपण पण सर्वांनी काही बोध घेऊया त्यांच्यापासून. हो नक्की. नमस्कार. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकास करा. माझा आजचा विषय आहे भेडाघाट. याला बेडाघाट पण म्हणतात आणि भेडाघाट म्हणतात. रविवारी भेडाघाट धबधब्याचा अप्रतिम फोटो ताईंनी पीव्हीके ग्रुपवर शेअर केला होता. त्यावरून माझ्या नर्मदा परिक्रमेच्या स्मृतींना उजाळा मिळाला, म्हणून मुद्दाम आज भेडाघाट हा विषय घेतला आहे. 2005 साली सद्गुरू अण्णांबरोबर माझी नर्मदा परिक्रमा झाली. नर्मदेच्या उगमापासून म्हणजे अमरकंटक पासून ते मुखापर्यंत म्हणजे भडोच पर्यंतचा परिसर अनेक भूशास्त्रीय घटनांनी आणि हालचालींनी तयार झालेला आहे. त्यातलेच भेडाघाट धुवाधार धबधबा हे एक विहंगम दृश्य आहे. भेडाघाट हे समृद्ध पर्यटन स्थळ आहे. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी 1312 किलोमीटर आहे. भारतीयांच्या मनात नर्मदा मातेविषयी नितांत आदर व श्रद्धा. जबलपूर पासून 20 किलोमीटरपर्यंत प्रेक्षणीय असे महत्वाचं ठिकाण आहे. प्रत्यक्ष भेडाघाटचा नदी मार्ग हा अरुंद असून प्रचंड खोल आहे. त्याच्या दोन्ही किनारी प्रचंड उंचीचे खंदकासारखे पण सरळ भिंतीसारखे खडक आहेत. तिथून दिसणारा 30 मीटर उंचीवरून येणारा धबधबा हे एक मोठे आकर्षक दृश्य आहे. धबधब्याच्या आजूबाजूला संगमरवरी दगड आहे. भेडाघाट इथे बोटिंग पॉइंट आहे. आम्ही बोटिंगला गेलो होतो. नावाडी त्या पाण्यात 2-3 किलोमीटरची राऊंड मारून आणतात. बरोबर गाईड सुद्धा असतो. तो भेडाघाट बद्दल भरपूर माहिती सांगतो. इथे अनेक सिनेमांची शूटिंग झालेली आहेत. त्यांची वर्णने गाईड कडून ऐकायला खूपच मजा आली. ह्या पात्रामध्ये आश्चर्यकारक मोठा खडक आहे. त्यावर नैसर्गिकरित्या तयार असलेले शिवलिंग आहे. त्याला कुठेही जोड नाही. ते एक वन पीस आहे. संपूर्ण अख्खा मोठा दगड. अहिल्याबाई होळकर स्वतः अनेक वेळा नावेतून जाऊन त्या स्वयंभू शिवलिंगाची पूजा करीत असत. त्या खडकावर उतरून आम्ही सुद्धा शिवलिंगाची पूजा केली. एका वेळी 15 लोक बसतील एवढा तो विशाल खडक आहे. नर्मदा परिक्रमा वासियांनी नदी कुठेही पार करायची नसते, म्हणजे एका किनाऱ्यावरून पैल किनारी जायचे नसते. पण हा खडक मधोमध असल्यामुळे इथे जाता येते. नर्मदे हर. वा 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 वा.
छान 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 गणेश साहेब. छान छान सांगितलं. चांगली माहिती नर्मदे मिळाली. प्रत्ययाचा आनंद मिळाला. हो. घडाघाट छान, छान. प्रकट वेळासमोर आला. छान छान आहे नर्मदे नदीला. विकास भाऊ धन्यवाद. छान, मस्त मस्त, धन्यवाद. आपल्या समोर आता प्रदीप अडूर सादरीकरण करतील. प्रदीप करा. हा. डोंबिवली ते आशापुरा मातानो मठ सायकल सवारी. पितृपक्षात कुठलेही शुभ कार्य करत नाही असं म्हटलं जातं, पण आशापुरा चक्क पितृपक्षातच मुंबईहून नवीन घोडा सायकल घेऊन आशापुरा कच्छ 7-8 दिवस प्रवास असतो. तसेच डोंबिवली गोग्रसवाडी सुब्रमण्यम देवस्थान आशापुरा देवळात सकाळची आरती प्रसाद करून 7 वाजता प्रवास सुरू केला. कल्याण भिवंडी वाडाला जेवणानंतर मनोरला मुक्काम. या काळात मुंबईचे मोठे मोठे व्यापारी लोक सायकल प्रवासी यांच्या सेवा करण्यासाठी मग्न असतात. मुंबई अहमदाबाद मुख्य रस्त्यावर मनोर मोठे तंबू टाकून सेवेत मग्न असतात. जसं सायकल रिपेअरिंग, आंघोळ करता गरम पाणी, हातपाय मसाज करण्यात येतं. जेवण झाल्यावर गाद्या तयार असतात झोपायला. सकाळी लवकर उठून चहा नाश्ता केल्यावर 6-6:30 प्रवास चालू करत असे. मनोर, चाररोटी, तलासरी, बिलाड, वापी, किल्ला, पारडी, वलसाड, चिखली, सुरत, अंकलेश्वर, भरूच, बचाव, गांधीधाम, भुज, आशापुरा, मातानो मठ. चिखलीहून आधी सुरतला जात असताना बाजूने पोलीसची जीप मधून एका इन्स्पेक्टरने 100 रुपये दिले आणि सांगितलं आशापुरा देवळात टाक. रनिंग मध्येच घेऊन मी खिशात टाकलं आणि संध्याकाळपर्यंत अंकलेश्वरला आम्ही सामाजिक कंपनीत विद्रूप तिकडे अंकलेश्वर आलं की कळलं की मोठे मोठे चिमण्याचं धूर वगैरे, रासायनिक कंपनीतलं विद्रूप गॅस वगैरे आणि बॉयलरचा चिमणीतला धूर दिसू लागले. तर समजलं पाहिजे की अंकलेश्वर आलं. तिथे मोठे मोठे कॅम्प होते पण जागा नव्हती. 3-4 ग्रुप होते. ते तिथून भरूच लोखंडी लांब जुना ब्रिज, जो नर्मदा नदीवरनं खाली नर्मदा नदी आणि त्याच्यावरनं लोखंडी ब्रिज पार करून 8-9 किलोमीटर नंतर लाकडाचा वखार तिथेच मुक्काम केला. दुपारी जलाराम बाप्पा मंदिर प्रसाद भोजन करून चोटीला मुक्काम. सकाळची लवकर उठून 5:30 वाजता डोंगरावर देवीचे आरती घेऊन निघालो. प्रत्येक 7-8 किलोमीटर कॅम्प असायचं. चहा नाश्ता केल्यावर गादीवर आरामही करता येतं. शामकली बचाव मध्ये माझा पुढचा टायरला थोडं चिर पडलं. आमचं सहकारी नाडी बांधल्यावर म्हटलं जाऊया, किती जातं तेवढं म्हटलं. तरी पण 20-25 किलोमीटर गेल्यावर बचावलाही टायर भेटलं नाही. शेवटी दुसऱ्याच मंडळाचे टेम्पो भुज शहरामध्ये जात होतं. नवीन टायर टाकून आशापुरा मातानो मठला कच्ची लोहाणा धर्मशाळेत मुक्काम. भरपूर लोक होती. आशापुराला सजवलेले काला घोडा सायकली विकून घेतात तिकडे. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन निर्मल सरोवर कच्छचा शेवट आहे. तेथून पाकिस्तान कराची दिसते. नंतर भुजला आलो. लालजी मुलजी ट्रान्सपोर्टने यात सायकल टप केल्यावर दुपारचं ट्रेन भुज ते बँड्रा मुंबईला असं आमचा प्रवास आलो आणि तिथे आमचा प्रवास संपला. नमस्कार. वा 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 वा, छान छान. छान छान सायकल खूप ची छान. स्वारी झाली आमची. मस्त. नाही, पण एक आम्ही नवीन पण जाऊन माहिती आलो. मिळाली. ही नवीन माहिती मिळाली की या अशा यात्रेसाठी सगळ्या ठिकाणी तंबू वगैरे असतात. आता आपल्या समोर माधवी देसाई सादरीकरण सुरू करतील. हा, करा, सुरू करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मन चिंतिते वैरी न चिंती. एक आयुष्यात दिलेला विलक्षण क्षण मी आज आपल्या पुढे सादर करीत आहे. हळूच डोळे किलकिले करून तिने बघितलं. अजून उजाडायला जरा अवकाश होता. काही क्षण अशीच पडून राहिली.
झोप पूर्ण झाली. झोप पूर्ण झाली नव्हती खरं तर, पण काय करणार, अंथरुणावरून उठली आणि हळूच दरवाजा उघडला. नुकताच रवी किरणांनी अंगणात प्रवेश केला होता. नुकत्याच उमललेल्या सोनेरी किरणांनी अंगणातला काळोख हळूहळू दूर करण्यासाठी आणि तिला प्राजक्ताचा सडा दिसला. हळूच चोर पावलांनी ती प्राजक्ताच्या सड्याजवळ आली. तरी तितका मोहून टाकणारा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करीत आहे हे तिला आता कळलं. त्या नाजूक ओंजळभर फुलांना ती परत परत कुरवाळू लागली. प्राजक्ताची ती कोमल लाल लाल देठच देहभान दिसायला लावत होती. तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित उमललं. खरंच खूप बरं वाटलं तिला. कालचा प्रसंग आठवला आणि तिला खुदकन हसायला आलं. का बरं? दुपारी 2 मोठे कच्चे फणस पडवीत ठेवले होते. म्हणजे जेवल्यावर हा मोठा उद्योग आहे तर तावरून ताकभात तसं सगळं आवरावर करून पडवीत फणस सोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण काही म्हणा, फणसाची भाजी खावी ती गावी. इतकी चविष्ट का बनते हो ही भाजी, म्हणून माझं निरीक्षण सुरू झालं होतं. उत्सुकतेने बघत होते काय काय घालतात या भाजीत, ज्यामुळे 4 घास काय, माझे तर इथे एका आठवड्याचं जेवण, तिथे फक्त अर्धा दिवस पकडा इतकं पोटभर. त्यापेक्षा जास्त जेवायचे मी नुसत्या त्या फणसाच्या भाजीच्या वासने. काही नाही हो, एका मोठ्या मातीच्या भांड्याला चुलीवर चढवतात, थोडंसं तेल टाकतात, थोडीशीच मोहरी जिऱ्याची फोडणी, वरून थोडा मालवणी मसाला आणि खोबरं, बस झाली यांची भाजीची रेसिपी. मेला आम्ही मुंबईत लगेच ती वस्तू भाजीत काय काय घालतो आणि काय काय त्याची सर काही म्हणून काही येतच नाही. असं का विचारलं तर सांगतात गावच्या पाण्याची चव म्हणून. आता गावच्या तिकडे घेऊन यायचं का चव लागण्यासाठी? काही म्हणा, फणजीवर मी जाम खुश होते. त्यासाठी 2च काय 4 फणस जरी समोर ठेवले तरी मी मागे पुढे बघत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही. काय गो हाडे ये, कुठे जातस? सासूबाईंच्या आवाजानं समोर कोण चाललंय ती बघू लागली. सासूबाईंचं एक बरं आहे, कुणाला तरी हात मारून कामाला लावतातच. तसं सासूबाई दणकट 25 माणसाचं कामही 25 माणसाचं कामही 85 वर्षाची बाई करते हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. यांच्या पुढे पैलवान पण मागे हटे, पण या हटणार नाही. पहाटे पहाटे मुंबईहून आलेल्या आपल्या लाडक्या मुलासाठी आणि सुनेसाठी शिरोळ्या बनवायच्या. शिरोळ्या म्हणजे काय, आपण इकडे शेव म्हणतो ती, पण ही लाकडाच्या फळावर बनवलेली लांबच लांब शिरोळी. किती सुबक बनवायचा. एवढे म्हणजे केसही लांब नसतील आणि नारळाच्या दुधात तर त्या इतक्या छान गुंतत जायच्या की आधी दुधाची चव बघू की याची. पण शिरोळी लाजवाब हे खरं. त्यात आईचं प्रेम मग काय चविष्ट होणारच. इथे बायको आणि आई यांची तुलना नक्कीच होत असणार, पण उघड कसं बोलणार ना. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. त्यामुळे गप्प बसणं शहाणपणाचं. जात्यावर बसून दळताना माय लेकरांच्या मालवणी गप्पा ऐकताना दुग्ध शर्करेचा योग म्हणावा. मला मालवणी तसं बोलता येत नाही, समजतं फक्त, तरी आता बऱ्यापैकी बोलायला शिकली. अशाच गजाली भाजी निवडताना चालल्या होत्या. गावी गेलं की माझा अजून एक मोठा उद्योग म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं, आंघोळ करणं, कपडे धुणं वगैरे वगैरे. नदीचं ते भले मोठं पात्र, आजूबाजूला हिरवी गर्द झाडी, पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट, असा सुंदर क्षण घेतलाच पाहिजे ना. नाहीतर इकडे सतत धावधाव, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. कधी कधी वाटतं गावीच राहावं शांतपणे, पण आपण ह्या धावपळीला इतकं सरावलो आहोत की गुलाम झालो असलो तरी हेच बरं असं वाटू लागतं. इथे एक क्षण फुरसत नसते तर गावी काळ थांबल्यासारखा वाटतो. कदाचित त्या लोकांना तसं वाटत नसेल. प्रथम नदीवर जाणं अवघडच वाटायचं, कारण ती बघ मनाराची इली की मग सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच.
आपण राणीच्या बागेत गेल्यावर कसं निरनिराळ्या प्राण्यांना बघून आपलं होतं तसं त्यांच्या रोखलेल्या नजरा बघून आणि प्रश्नांची सरबत्ती बघून मग मी तिकडे जाणंच सोडलं आणि खालच्या नदीवर जायला लागले. आपण थोडं सर्कसीतलं माकड आहोत आणि बरं झालं तिकडे जायला लागले ते. इथे तर अजून प्रसन्न वातावरण, मस्त एकांत, मी आणि नदी. नदीचं ते भलं मोठं संथ गतीने तर कधी आवाज करीत धावणारं ते पात्र. तिथे फारसं कोणी जायचं नाही गावातली लोक, त्यामुळे ते माझ्या पथ्यावरच पडलं. सगळ्यांसमोर आंघोळ करणं आणि एकांतात आंघोळ करणं यातील फरक काय असतो ते सुज्ञात सांगणे न लगे. एक डोळा मागितला तर 2 मिळाले, या खुशीत होती स्वारी. पण इथेच मी हा माझा पहिला भाग वेळेच्या अभावी थांबवत. बर बर. आणि पुढच्या वेळेला बाकीचा भाग आपण ऐकूया. हो. आम्ही वा वा, छान शिरवाळ्या झालं म्हणतो. वर्णन, मस्त वर्णन. गावी गेल्यासारखं ऐकलं. खूप छान. धन्यवाद. वेगवेगळ्या फणसाची भाजी छान छान. शिरवाळ्या शिरवाळ्या शिरवाळ्या. माधवी ताई खूप आणि छान. आणि आमच्या आजोळचं तुम्ही वर्णन हुबेहूब केलं. हो का? मला कोकणात केलं. हा. मालवणला जाऊन आलो. आता आपल्या समोर डॉक्टर शुभदाताई गाणं सादरीकरण करतील. हा शुभदाताई. हो, सर्वांना नमस्कार. चित्रपटाचं नाव आहे CID. मजरूह सुलतानपुरींचं गीत आहे. संगीत OP नय्यर आणि गायक रफी आणि शमशाद बेगम. हिंदी गीताचे बोल आहेत लेके पहला पहला प्यार. मराठी घेऊन येते मी. घेऊन पहिला प्रेमाविष्कार. प्रयत्न करते. घेऊन पहिला प्रेमाविष्कार, डोळ्यात ओसंटा खुमार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. घेऊन पहिला प्रेमाविष्कार, डोळ्यात ओसंटा खुमार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. ओ चेहऱ्यावर विखुरले झुलुपांचे ढग, चालली सतोऱ्यात कुठे वेडे तू थांब ग. ओ चेहऱ्यावर विखुरले झुलपांचे ढग, चालली सतोऱ्यात कुठे वेडे तू थांब ग. हे तू नैना तुझ्या द्वारी घेऊन स्वप्ने हजार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. घेऊन पहिला प्रेमाविष्कार, डोळ्यात ओसंटा खुमार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. हो चमकू देवी जावा होऊ देत वर्षा, जादूगारापासून आहे कठीण सुरक्षा. हो चमकू देवी जावा होऊ देत वर्षा, जादूगारापासून आहे कठीण सुरक्षा. फुंकेल भैलचा मंत्र होईल तुझी हार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. घेऊन पहिला प्रेमाविष्कार, डोळ्यात ओसंटा खुमार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. हो ऐकून तुझ्या बाता गोरी हसली रे, आल आल पहा पहा हसू आल रे. हो ऐकून तुझ्या बाता गोरी हसली रे, आल आल पहा पहा
हसू आलं रे, फुलला ओठी बहार, क्रोधात फुले प्यार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार, घेऊन पहिला प्रेमाविष्कार, डोळ्यात ओसंटा खुमार, जादू नगरीतून आलाय कोणी जादूगार. वा धन्यवाद. वा 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 छान छान मस्त. छान. छान शुभदाताई छान झालंय. विलासा विडुंगरामध्ये मस्त, पण मस्त. शुभदा धन्यवाद. खटावकर नावाचे जादूगारच आले. सुंदर सुंदर थँक्यू थँक्यू थँक्यू. सुंदर. मस्त वाटलं. ओके ओके. खूप छान, खूप छान. आई गं. धन्यवाद. आता आपल्या समोर डॉक्टर वृंदाताई कौजलगीकर सादरीकरण करतील. हा वृंदाताई. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज मी तुमच्या समोर रामायणामधली उर्मिला सादर करणार आहे, तिचं मनोगत. नमस्कार मंडळी, मी उर्मिला, रामायणातली उर्मिला, लक्ष्मणाची उर्मिला. सीताताई सारखं आपले स्वयंवर मांडावं असं मला वाटत होतं, पण ते एक स्वप्नच आहे. घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आणि मी मुकाट्याने आर्यपुत्र्यांच्या गळ्यात माळ घातली. आम्ही चौघी बहिणी जावा झालो आणि सासरी आलो. पण तिथे एक वेगळाच प्रसंग निर्माण झाला. मंथरा दासीच्या डोक्यामध्ये कलिश येतो आणि तिने तो कैकई सासूबाईंच्या डोक्यात भरवला. खरं तर कसं छान सगळं चाललं होतं. आम्ही चौघी नव्या नवऱ्या सगळीकडे मिरवत होतो, नाचत होतो. आमचं नवं सुद्धा अजून मोडलं नव्हतं, पण सगळं उलट पालटच झालं. मागे कधीतरी दशरथ महाराजांनी कैकेयी सासूबाईंना दोन वर दिले होते. ते त्यांनी आता मागून घ्यायचे ठरवले. पहिल्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवायचं आणि दुसऱ्या वराने त्यांचा पुत्र भरत याला राजा करायचा. महाराजानुसार आता संपत आला होता. 4 मुलांची लग्न झाली. तेव्हा ज्येष्ठ पुत्राकडे राज्य सोपवून आपण त्यांना आता निवृत्त व्हायचं होतं आणि 3 राण्यांच्या समवेत उरलेले आयुष्य सगळं आनंदात घालवायचं. पण हे मध्येच अरिष्ट उपटले आणि भरत आणि शत्रुघ्न भाऊजी आजोळी निघून गेले होते. सगळा तिढा पडला. मातेची आज्ञा पाळून राम भाऊजी वनवासात जायला निघाले आणि सीताताई पण त्यांच्यावर जायला निघाले. किती समजवलं तरी ऐकायला तयार नाही. ती दोघं जातो म्हणल्यानंतर आर्यपुत्र थोडेच मागे थांबणार. आर्यपुत्रांची अजून नीट ओळखही झाली. त्यांचा स्वभावही माहित नव्हता. फक्त त्यांचे निरतिशय असे बंधुप्रेम माहित होते. ते वनवासात मोठ्या बाबाला थोडंच एकट्याला जाऊ देणार होते. सावलीसारखे त्यांच्या मागे मागे जाणार एवढं मात्र मला कळून चुकलं. मी कितीही त्यांना आवडायचा प्रयत्न केला. म्हणलं 14 वर्ष विरह मी कसा सहन करू. तर त्यांनी निक्षून सांगितलं की वनवासातली परिस्थिती किती बिकट असते आणि त्याचं वर्णन करून त्यांनी मला येण्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण मी बधत नाही म्हणल्यावर शेवटचा बाण भात्यातून त्यांनी बाहेर काढला. रामदादा नाही, सीता वहिनी नाही, मी नाही, भरत शत्रुघ्न नाही आणि मग माझ्या 3 मातांचा आणि माझ्या वडिलांचा त्यांची काळजी कोण करेल, कोण घेईल त्यांची काळजी. तूच आता त्यांच्यासाठी आपल्या प्रेमाचा 14 वर्ष त्याग कर आणि मला संतुष्ट कर. पतीला संतुष्ट करणं हे भारतीय नारीचे आद्य कर्तव्य आहे. तुझ्यावर ज्येष्ठांची जबाबदारी सोपवून मी निश्चिंतपणे वनवासात जाईन आणि दादा वहिनींचे रक्षण करीन. कुटुंबासाठी एवढा तरी त्याग आपण करूया. माझं नाईलाज झालं. नवऱ्याच्या इच्छेखातर मी विरह सहन करायचं ठरवलं. माझं मन मारलं आणि पतीला त्याच्या इच्छेनुसार त्याच्या कामात साथ दिली. घरच्यांची जबाबदारी उचलली आणि सर्व कुटुंबियांना माझ्यावर सोपवून निश्चिंत झाले वनात जायला. मला रडू अनावर आले. अश्रूंचा महापूर माझ्या डोळ्यात लोटला. तेव्हा आर्यपुत्रांनी मला जवळ घेऊन समजावलं, तूच जर रडत राहिलीस तर ज्येष्ठांनी काय करावं. तू जर दुःखात चूर झालीस तर त्यांच्या
तुझ्याकडे दुर्लक्ष तुला कर्तव्यपूर्तीपासून दूर ठेवतील, तेव्हा यापुढे एकही अश्रू ढाळायचा नाहीस असं मला वचन दे. तेही दिलं. सख्यानो, काय सांगू माझी अवस्था, पण भारतीय नारी म्हणून मी हे सर्व निभावून द्यायचं ठरवलं. सासरे दशरथ महाराज पुत्र शोकाने स्वर्गवासी झाले तेव्हाही मी वचनात गुंतलेली असल्याने अश्रू नाही ढाळू शकले. तिन्ही राजमातांना पतिवियोगाचं दुःख सहन करण्यासाठी त्यांचे सांत्वन केले, स्वतः पतिवियोगाचे दुःख अनुभवत असताना. माझे पिता जनक मिथिला नगरीचे राम महाराज मला न्यायला आले. माहेरी चल, आई वडिलांच्या सहवासात तुझा विरह वेदना कमी होतील म्हणत होते, पण मी गेले नाही. कर्तव्यपूर्तीच्या बंधनात मी अडकले होते. या राजमातांना आता फक्त माझा आधार होता ना, आणि पतीला दिलेलं वचन मला पाळायचं होतं. कर्तव्याची मी परिसीमा गाठली. सख्यानो, काय सांगू, आतल्या आत मी कसं दुःख दाबलं असेल ते माझं मलाच माहित. शूरपंखेशी गाठ पडली वनात, तिने रामचंद्राशी लग्न करायचा आग्रह धरला. रामदादांपाशी तिने तो आग्रह धरला. मी एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे, तो लक्ष्मणाला विचार असं ते म्हणाले. ती गेली गळ घालायला आर्यपुत्रांना, तर त्यांना राग आला आणि त्याने तिचे नाक आणि कान कापून तिला विद्रूप केलं. पहा, माझा पती माझ्याशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचारही करू शकत नाही, आणि कुणी असं म्हणलं की त्याला किती राग येतो. हे सगळं पाहिल्यानंतर त्याचं माझ्यावर नितांत प्रेम होतं, आणि म्हणून मी किती सुखावून गेले. असे आम्ही दोघं एकमेकांवर नितांत प्रेम करत होतो. म्हणून त्या विरहाची 14 वर्ष कर्तव्यपूर्तीसाठी आम्ही देऊ शकलो. केवढं समाधान देऊन गेली ही गोष्ट आम्हा दोघांना. आम्ही कुटुंबियांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि एक आदर्श घालून दिला. नंतर आमचाही संसार फुलला. अंगद आणि चंद्रकेतू हे पुत्र आम्हाला झाले. सुलोचना ही कन्या आम्हाला झाली, आणि सीतामाई रामचंद्र यांच्यापेक्षा आम्हाला दीर्घकाल असं सहज जीवन लाभलं. सख्यानो, मी केवळ दुःखी दुर्लक्षित म्हणून माझ्याकडे पाहू नका बरं का. तर कर्तव्यपरायण स्त्री, पतिव्रता स्त्री, जबाबदारीने वागणारी स्त्री म्हणून माझ्याकडे पहा, एवढंच मला यातून सांगायचंय. धन्यवाद. धन्यवाद. वा 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 वा. मस्त वृंदा, छान, खूप मस्त छान, विमलाजी, छान छान दृष्टिकोन. चांगलं. मानवी पातळीवर आलं सगळं. हो, उर्मिला म्हणजे दुःखी असंच सगळेजण म्हणतात. नाव सगळेजण सुद्धा म्हणतात ना. सकारात्मक करतात. बरोबर. म्हणून मी एक वेगळा विचार मांडला. Yes. आता आपल्या समोर सुहास पुरोहित सादरीकरण करतील. हा, सुहासराव. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नमस्कार. आज मी कयामत से कयामत मधलं पप्पा कहतेचं मराठीकरण सादर करतो. वा वा वा. मागच्या कार्यक्रमाच्या वेळेला जे परीक्षण केलं गेलं ते ऐकल्यावर मला असं वाटलं की त्याच्यात पप्पा कहतेचा जो उल्लेख आला तो ऐकून मला असं वाटलं की करूया आपण त्याचं मराठीकरण, आणि रात्री बसून ते केलं, आणि कसं झालंय ते तुम्ही आता बघा. त्याच रात्री त्यांनी मला कळवलं की मी या गाण्याचं मराठीकरण केलं. म्हणजे एवढी ती तत्काळ क्रिएशन होतं. हा हा, चालून दे. पप्पा म्हणतात मोठं नाव करणार, बेटा आमचा असे काम करणार, पण हे तर कोणाला माहित की माझे लक्ष काय आहे. पप्पा म्हणतात मोठं नाव करणार. बसलो एकत्र सारे जण मित्र, सर्वांच्या मनात इच्छा आहे, कोणी हरेक नजरेत तू काय बनणार, हरेक नजरेत स्वप्न आहे,
कोणी इंजिनियरचे काम करेल, धंद्यात कोणी आपले नाव करेल, पण हे तर कोणाला माहित की माझे लक्ष काय आहे. पप्पा म्हणतात मोठं नाव करणार. माझे तर स्वप्न आहे एक चेहरा, पाहून ज्याला येते बहार. गालावर कळ्या उमलतील छान, डोळ्यात जादू, ओठावर प्रेम. पठ्ठ्या हे सुंदर काम करेल, प्रेमाच्या दुनियेत नाव करेल. माझ्या नजरेने बघा ना यारो की माझे लक्ष कुठे आहे. पप्पा म्हणतात मोठं नाव करणार, बेटा माझा असे काम करणार, पण हे तर कोणाला माहित की माझे लक्ष काय आहे. वा धन्यवाद. वा, लई भारी, लई भारी. वा सुहासजी, एकदम अप्रतिम, सुंदर झालं. खूप छान, खूप छान पुरोहित. थँक्यू थँक्यू छान झालं. थँक्यू. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा प्रज्ञाताई करा. हा, नमस्कार. आज पितृपक्ष सुरू झालाय आणि 6 ऑक्टोबर बुधवारी सर्वपित्री अमावस्या आहे. तर याबद्दलचीच काही माहिती मी या ठिकाणी सादर करणार आहे. सर्वपित्री अमावस्या, भाद्रपद अमावस्या हा पितरांचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करणारा दिवस आहे. आपल्या परंपरागत रूढी, समजुती आणि प्रथेप्रमाणे अथवा अमावस्या हा अशुभ दिवस मानला जातो. तसा पंचांगातही हा वर्ज दिन अथवा अशुभ मानला जातो. काही अशुभ घडेल किंवा मानवावर संकटे कोसळू शकतात अशी समजूत या ठिकाणी आहे. मात्र आपल्याच संस्कृतीमध्ये सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा, सर्वपित्री अमावस्या व दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे सण सुद्धा अमावस्येलाच साजरे केले जातात. म्हणजे चंद्राच्या 15व्या कलांपैकी शेवटची कला म्हणजेच चंद्र आणि सूर्य एकाच नक्षत्रात येतात, त्यांची युती होते आणि त्यांचे उदय असतं पण एकाच वेळी असतात. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असं म्हणतात. पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गासह 7 लोक म्हणजे 7 लोक आहेत अशी कल्पना आपल्या पुराणामध्ये आहे. भाद्रपदातील अमावस्येच्या दिवशी पितृलोक हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो. म्हणून या दिवशी श्राद्ध तर्पण विधीला अनन्यसाधारण महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. मानवाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्यांना देव मानला आहे. मानवापेक्षा जास्त श्रेष्ठ आणि देवापेक्षा कमी श्रेष्ठ असल्याने मानवाने आपल्या पितरांना देव मानून त्यांची विशिष्ट दिवशी पूजा करण्याचा परिपाठ पृथ्वीवर जवळपास सर्वच भागामध्ये आहे. आपल्या संस्कृतीत पितरांना पितृदेव असं पूजण्यात येते. सर्वपित्री अमावस्येच्या आधीच्या पंधरवड्याला पितृ पंधरवाडा असे म्हणतात. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ मंत्रपूर्वक श्राद्ध तर्पण करून पिंडदान देऊन अन्नदान करण्यात येतं. पितृ पंधरवाड्यात
कुठलेही शुभकार्य केले जात नाही व नवीन वस्तूची खरेदीही करण्यात येत नाही. अमावस्या ते अमावस्या 1 महिना म्हणजे पितृलोकातील पितरांचा एक दिवस असतो आणि अमावस्येच्या दिवशी त्यांचा दिवस संपणार असतो. या दिवशी आपले पूर्वज व पितरांचे आत्मे आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक अमावस्येतला आपण आदर सत्कार करून त्यांना जल, अन्न आणि वस्त्र देऊन संतुष्ट करावे असे हिंदू संस्कृतीने मानले आहे. भाद्रपद अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीवर येतात, म्हणून या दिवशी अन्नदानाला विशेष महत्व आहे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संगम, पवित्र नद्या, सरोवरे, तीर्थक्षेत्रे, समुद्रकिनारे, दत्तस्थाने म्हणजे नरसोबाची वाडी, कारंजा नाणे वगैरे ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी सामूहिक अन्नदानाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मर्त्य लोक सोडून गेलेल्यांची आठवण ठेवणारा दिवस म्हणून हिंदू संस्कृतीत सर्व पितरी अमावस्येला महत्व आहे. सर्व पितरांना या ठिकाणी मी सादर नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. वा वा वा, छान छान. छान माहिती मिळाली. छान छान, मस्त मस्त. चांगली माहिती सांगितली तर हवीच होती. आणि धन्यवाद. फार उपयुक्त सगळ्यांना. आता आपल्या समोर पुरुषोत्तम देवस्थळी सादरीकरण करतील. हा पुरुषोत्तम राव करा. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. नमस्कार. मला वेळ मिळाला की बऱ्याच वेळा मी वाचत बसतो. तर वाचता वाचता मागच्या आठवड्यात एक अरुणा ढेरे यांचं काळोख आणि पाणी हे पुस्तक वाचलं. तर त्या पुस्तकामध्ये माधवी नावाची एक कथा आहे. आता ही कथा मूळ महाभारतातून आलेली आहे. महाभारतात सुद्धा ती कधी आली? उद्योग पर्वामध्ये अध्याय 106 मध्ये ती आहे. बरं, त्याचं असं आहे की ज्यावेळी श्रीकृष्ण कौरव पांडव यांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करायला गेले होते, त्यावेळी दुर्योधन हट्टाला पेटला आणि सुईच्या टोकावर असलेली जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही असं म्हणाला. तर त्यावेळी नारद तिकडे आले होते आणि त्या नारदानी अशा प्रकारे हट्ट केला की कसा त्रास होतो ते सांगण्यासाठी ही कथा सांगितलेली आहे. बरं, ही कथा मी अरुणा ढेरेंच्या पुस्तकात वाचली. त्याच्यात त्या स्वतःच म्हणतात की म्हणाले ही कथा वाचून मीच स्वतः उघडी झाले. स्वतःची वस्त्रे फेडली जाण्याला अतुल मनोनय भयंकर होता, अनुभव मनोनय भयंकर होता, असंही कथा वाचल्यानंतर त्याच सांगतायत. ज्यांनी सांगितली कथा मी वाचते. तर आपण महाभारतातल्या कथेला सुरुवात करूया. माधवी नाव आत्ता सुद्धा आपल्या इथे एक माधवीने हे कार्यक्रम केला, त्यामुळे माधवी आमच्या सुद्धा 1-2 मैत्रिणी होत्या, पण माधवी नावाचा एवढं भयंकर इतिहास आहे मागे हे कल्पना होती. तर चला मित्रांनो, नारद ही कथा सांगतोय आहे दुर्योधनाला उद्देशून. कृष्ण ज्यावेळी मध्यस्थी करायला आला होता, तर त्यावेळी काय झालं, तो म्हणाला पूर्वी विश्वामित्र नावाचे ऋषी होते. तर त्यांचा एक गालव नावाचा शिष्य होता, ऋषिकुमार होता. गालवाने विश्वामित्रांची बरीच सेवा केली, त्यांच्याकडून विद्या शिकला. तर तो त्यांच्या मागे लागला की मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची, गुरुदक्षिणा द्यायची. विश्वामित्र काय बोलत नव्हते, मग त्यांना माहिती होतं की हा गरीब आहे, हा काय देणार दक्षिणा. पण तो इतका मागे लागला की गुरुदक्षिणा सांगाच म्हणून. मग त्यावेळी विश्वामित्र पण थोडेसे भडक आणि याचे माथ्याचे होते. पटकन ते म्हणाले, मला 800 एक कान काळा असलेले बाकी पांढरे असलेले शुभ्र असे घोडे आणून दे गुरुदक्षिणा म्हणून. आता गालवाने ते ऐकलं, 800 घोडे आणि ते सुद्धा एक कान काळा आणि बाकी सर्व शुभ्र कुठे मिळणार? त्यालाही कळेना. त्या गालवाचा मित्र गरुड होता. गरुडाला विचारलं, गरुडाने केलं. तो म्हणाला आपल्याला सुद्धा मिळेल. तू म्हणाला असं कर, तिकडे आपल्या इथे ययाती नावाचा राजा आहे, तो दानशूर आहे, हे आहे, तू त्याच्याकडे जा आणि त्याला विचार आहेत का त्याच्याकडे 800 घोडे. तर गालव ययातीकडे गेला
आता ययाती राजा चांगला होता, धार्मिक होता, दानशूरही होता, पण त्याच्याकडे त्यावेळी एवढं धनही नव्हतं आणि त्याला नव्हतं. तर बरं, दारात आलेला अतिथी हा ऋषिकुमाराला नाही कसं सांगायचं, परत कसं पाठवायचा, त्याला प्रश्न पडला. बरेच विचार करून त्याला आठवलं की त्याची एक मुलगी होती माधवी नावाची, अतिशय सुंदर होती. तर त्याने सांगितलं की गालवा, तू माझी ही मुलगी घेऊन जा आणि तिच्या याच्याकडून तुला भरपूर धन आणि घोडे पायतर मिळू शकतील. आता राजाने दिलेली मुलगी बरं दिसायला अति सुंदर, विश्वसुंदरी एवढी होती ती. गालो तिला घेऊन गेला. आता त्या मुलीला गेल्यानंतर प्रश्न 800 घोड्याचाच होता. त्यामुळे काय केलं, तो पहिल्यांदी त्या मुलीला घेऊन याच्याकडे गेला, हर्यश्व राजाकडे गेला आणि त्यांना सांगितलं की ही सुंदर मुलगी माझ्याकडे आलेली, मला दिलेली आहे तिने, तुम्ही मला 800 घोडे द्या. हर्यश्व राजा म्हणाला, माझ्याकडे फक्त 200च घोडे आहेत. तू असं कर, ही तुझी जी माधवी आहे मुलगी, त्या मुलीचं नाव माधवी, तिला माझ्याकडे ठेव. तिला एखादा पुत्र झाला की मग ती जाऊ दे, तू 200 घोडे घेऊन जा, ती दुसऱ्याकडे जाईल. त्याप्रमाणे माधवी हर्यश्वकडे 1 वर्ष राहिली आणि त्याचपासून तिला वसु नावाचा मुलगा झाला. हर्यश्वने 200 घोडे गालवाला दिले. अजून 600 घोड्याचा प्रश्न होता. त्याच्यानंतर मग काय झालं, गालव त्या माधवीला घेऊन जायला लागला. तो म्हणाला, आता आपण दिवोदास नावाच्या राजाकडे जाऊया. हा पण म्हणाला धार्मिक आहे, संयमी आहे. वाटेत ते घोड्यावरून जाताना तो माधवीला सांगतो, त्याच्या मनात सुद्धा तिच्याविषयी थोडस प्रेम होतं की होतं. म्हणाले, तू थकली असेल, कारण त्या राजाकडून, हर्यश्व राजा होता, क्षत्रिय होता, बरं त्याने त्याच्यापासून मूल झालं, त्याने सर्व तिच्याशी हे केलं, ती दमली असेल असं तो तिला म्हणतो आणि तो दिवोदासकडे घेऊन जातो. दिवोदासकडे पण फक्त 200च घोडे असतात. 1 वर्ष ती त्याच्याकडे राहते आणि दिवोदास पासून माधवीला प्रतर्दन नावाचा मुलगा होतो. आता वर्ष झाल्यानंतर दिवोदास धार्मिक होता, हे होता, संयमशील होता, थोडासा वृद्धही होता, पण त्याला मुलगा झाला आणि तो म्हणाला, हे 200 घोडे दिले, आता उरलेले 400 घोड्यांसाठी तू दुसरीकडे जा. परत गालव माधवीला घेऊन पुढे निघाला. माधव पुढे गेल्यानंतर त्याने उशिन्नर नावाचा राजा होता, त्याच्याजवळ त्याने विचार, तुमच्याकडे, तो म्हणा माझ्याकडे पण फक्त 200च घोडे आहेत, आता काय करायचं. तो म्हणाला, तरी पण तुझी, बरं ती माधवी दिसायला इतकी सुंदर होती, पाहता क्षणी कोणी तिच्या प्रेमात पडायचं, आणि लहान होती, म्हणजे साधारण 18-20 वर्षाची होती. तो 1 वर्ष ती उशिनराकडे राहिली. त्याने 200 घोडे दिले आणि त्याला मुलगा झाला. उशिनरापासून तिला मुलगा झाला. त्याचं नाव शिबी राजा, हा प्रसिद्ध राजा होता असं आपण वाचलेलं आहे महाभारतामध्ये. आता अजून 200 घोड्याचा प्रश्न राहिला. आता काय करायचं. शेवटी त्याचा मित्र गरुड गालवाचा त्याला सांगतो की तू म्हणाला आता असं करायचं, विश्वामित्राकडेच जा आणि तोच तुला हे करेल. त्यामुळे गरुड गालव विश्वामित्राकडे जातो. विश्वामित्र बघतो माधवीकडे, अरे ते म्हणा इतकी सुंदर आहे आणि चांगली आहे, तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं, मी तिच्यापासून 4 पुत्र काढून घेतले असते आणि 800 घोडे आले असते. त्यामुळे अर्थात ती विश्वामित्राकडेही राहिली आणि विश्वामित्राकडून तिला अष्टक नावाचा एक मुलगा माधवीला झाला. अशा प्रकारे गालवाने मग वर्ष झाल्यानंतर, पुत्र झाल्यानंतर विश्वामित्राने परत तिला गालवाकडे परत दिली आणि गालव तिला परत घेऊन तिच्या वडिलांकडे, बापाकडे, म्हणजे ती ययातीची कन्या होती, तिच्याकडे तिला परत केलं. बघा 4 जणांकडे ती राहिली, 4 पुत्र तिला जन्माला गेले. बापाकडे गेल्यानंतर बापाला सुद्धा वाटलं आपली मुलगी आपण याच्यासाठी दिली आणि वाईट वाटलं. तो म्हणाला तिचं परत लग्न करूया, तिचे काही भाऊ होते, मग त्यांनी तिचं लग्न करायचं ठरवलं. पण तिला त्याच्यानंतर लग्नात काही इंटरेस्ट राहिले नाही. त्यामुळे ती म्हणाली मी आता वनातच जाते. त्यामुळे ती वनातच निघून गेली, तिचं लग्न झालं नाही. तर पुढे ययातीचं काय झालं ही कथा सांगते की ययाती स्वर्गात गेला. पुढे त्याचा सर्व प्रकारचे सुख भोगल्यामुळे पुण्यक्षय झाला. तेव्हा त्याच्या मनातलं माधवी, त्याच्यासाठी माधवीने आणि तिच्या 4 पुत्रांनी आपलं पुण्यदान त्याला केलं आणि ययातीने छानपैकी स्वर्गामध्ये हे सुख भोगली. आता ही माधवीची संपूर्ण गोष्ट आहे. पण
माधवी करता ती सांगितलेली नाही. तर लेखिका म्हणते द्रौपदीची गोष्ट म्हणून सांगितली जाते. महाभारतातली कोणतीच गोष्ट कोणतीची सांगितली, पण माधवीच्या गोष्टी पुरता सुद्धा माधवीचा अधिकार नाही. गोष्ट ही गालवाची आहे, माधवीची नाही. बरं, ज्या राजांनी तिला वापरले, आपल्या एकाही महाशयाचे मन तिच्यात गुंतले नाही. तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केला, वाचून एकही राहिला नाही. इवन विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षी या गोष्टीला अपवाद नाही. अशी माधवीची कथा आहे महाभारतात. त्याच्यानंतरच लेखिका स्वतःच म्हणते मर्यादा आहे आपल्याला. माधवीचे हे व्यक्तिगत दुःख माझ्या मनात माझे होऊनच जिवंत झाले. तेव्हा मला माझ्या स्त्रीत्वाची लाजच बाजारात उघड्यावर मांडली गेल्यासारखं वाटलं आहे, असं लेखिका म्हणते. अशी माधवीची गोष्ट आजपर्यंत मी सुद्धा महाभारत वाचलं होतं, पण त्यात कधी ऐकली नव्हती, वाचली नव्हती. मला असं वाटतं मित्रांनो, तुम्हाला सुद्धा त्याच्याविषयी बरेच विचार प्रवर्तक आणि हे वाटेल. वा वा वा, छान छान, काहीतरी नवीन सगळ्यांना ऐकायला मिळालं. धन्यवाद. आपण आता आपल्या समोर उज्ज्वलताई लुकटुके सादरीकरण करतायत. उज्ज्वलताई करा. शरद आपटे आमच्या लास्ट SSC बॅचचा सगळ्यात खोडकर पण हुशार मुलगा, त्यामुळे नेहमीच तो चर्चेत असायचा. एकदा त्याने हुशार पण डॉंकी वर्क करणाऱ्या मुलीच्या स्कूल युनिफॉर्मवर स्कॉलर डॉंकी असं बॉलपेनने लिहिलं आणि सगळ्या वर्गाने त्याला पाठीशी घातलं. जसं नेहमीच घडे, त्याला शिक्षा कधीच मिळत नसे. तर असो, पण त्यांनी मनाने घेतलं आणि आमच्या बॅचची रियुनियन आता होणार यात शंका उरली नाही. आम्हाला उगीच ऐऱ्या गैऱ्या बाकी 250 मुलांशी देणं घेणं नव्हतं. आमची हुशारांची तुकडी, ज्या 60 मुलं मुली होती, त्यांनाच एकत्र यायचं होतं, कारण आम्ही खूप धमाल केली होती आणि वर्गाची पण एकजूट होती. वर्गात मृणाल एकबोटे, शर्वरी निमकर, कविता साने, सुचित्रा गायतोंडे या शिष्ट मुली, आणि मृणाल तर हिरोईन शोभेल इतकी सुंदर. आणि मुलात म्हणाल तर शरद, दुर्गेश घाग, गिरीश गायधनी, मोहन टिपणीस एवढी मुलं पक्की लक्षात होती. पण तरी परत ती धमाल येईल का? तब्बल 40 वर्षांनी आपण जमतोय, कसं रिॲक्ट होऊ माहित नाही. आधी एकटे जमायचंच ठरलं होतं, पण नंतर जमलं तर फॅमिलीला घेऊन यावं असं ठरलं, म्हणजे पुन्हा भेटता येईल. मुलांना आकर्षण होतं, खास करून मृणाल एकबोटेचं. ती सध्या काय करते हाच विषय त्यांच्या डोक्यात होता. मृणाल एकबोटे आता मृणाल गानू होऊन पुण्यातच स्थायिक झाली होती म्हणे. महाबळेश्वरला एक एक फॅमिली उतरायला लागली. काही जण सडेफटिंग आले होते आणि काही जणी मैत्रिणी ग्रुप करून आल्या होत्या. काही जण मुलांनाही घेऊन आले होते. त्यांची मुलंही आता मोठी होती. पण दिवाळीची सुट्टी बघूनच दिवस ठरवले होते. आधी महाबळेश्वर आणि मग पुढच्या वर्षी सगळ्या तुकड्यांची मिळून शाळेत रियुनियन ठरणार होती. शेवटी प्रत्येकानं एकमेकांना ओळखायचा खेळ खेळला. ऑलमोस्ट सगळ्यांनाच चष्मा होता. कुणी मिचमीचे डोळे करून बोलत असे. मुलींच्या वेण्यात जाऊन छोटी पोनी क्वचित हेअरकट होते. मुलातील 50% मुलांना छोट मोठं टक्कल होतं. ज्यांना केस होते त्यांनी 30% जणांनी डाय केलेले होते. मुलीतील 90% जणींनी डाय केलेलं होतं. 5% मेहंदी लावलेल्या होत्या आणि 4.5% जणींचे काळे पांढरे केस होते. 0.5% अगदीच तुरळक पांढरे आणि बाकी सगळे काळे, अशा मुलींच्या अवस्था होत्या. आधी अबोल गंभीर असणाऱ्या मुली आता स्मार्ट झाल्या होत्या. कुणी बँकेत, एखादी डॉक्टर, एखादी क्लास 1 ऑफिसर वगैरे होत्या. मुलांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, बँक ऑफिसर, क्वचित नव्याने बिझनेस सांभाळणारे, काही बिझनेस सांभाळणारे, 40% सरकारी जॉबमध्ये. सगळ्या मुलांच्या कलिजाची राणी मृणाल एकबोटे गानू. मृणालने शॉर्ट हेअरकट ठेवला होता. आधीच्या गोऱ्या रंगावर वांग आलं होतं आणि चष्मा होताच. पूर्वीसारखी चमक मात्र नव्हती डोळ्यात. त्याबरोबर गोरटेला सतत गॉगल लावलेला एक तरुण दिसत होता.
मृणालच बॅग ओढत होती. शरद, दुर्गेश, मोहन सगळ्यांची नेत्रपल्लवी झाली. आता करिश्मा कमी झाला असला तरी पूर्वीची दिलाची धडकण होती ना मृणाल. सगळे तिची बॅग घ्यायला म्हणून तिला रिसीव्ह करायला पुढे झाले. काही जणांची मुलं आली होती ना, त्यातल्या मुली पुढे आल्या. मृणाल बरोबरचा तो गॉगल लावलेला यंग चॅप त्यांचा आकर्षण बिंदू ठरला होता. सगळ्यांनी हाय हॅलो केलं. एकटीच आलीस? शरदनी मुद्दाम विचारलं. नाही, फॅमिली आहे की. मग आम्ही विचारलं, मिस्टर गानू नाही आले? आलेत की. इतक्यात थोड्या अंतरावरून मृणालला हाक ऐकू आली. मृणाल, मी 2 सेल्फी घेऊन येतो. आम्ही पाहिलं सगळ्या मुलींबरोबर मृणाल बरोबरचा तो यंगचॅप सेल्फी घेत होता. म्हणजे मुलींनीच त्याला घेरलं होतं. अविश्वासाने मी चाचरत म्हटलं, मृणाल, ते तुझे मिस्टर? मृणालनी मान खाली घातली होती. 50 वर्षाच्या मृणालचा नवरा 40चा वाटत होता. हँडसम तर होताच आणि मुलीनं तो मृणालचा मुलगाच वाटला होता. शरद, दुर्गेश, मोहन एवढे टगे त्यांनाही काय बोलावं समजेना. मृणालला कॉम्प्लिमेंट द्यायची की तिची क्यू करायची कोणालाच काही समजेना. आणि मिस्टर गानूंशी बोलणं वाढवावं असंही कोणाला वाटत नव्हतं, फक्त त्यांना घेरलेला त्या मुलींशिवाय. धन्यवाद. वा 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 वा. छान छान छान. छान छान. वेगळं कथन. मस्त. छान. धक्का धक्का धक्का. मुली यंग दिसल्या तर चालतात, पण मुलगे दिसले. आता आपल्या समोर अनुसुयाताई कुंभार सादरीकरण करतील. अनुसुयाताई, करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. कवितेचं नाव आहे वेळेचा महिमा. वेळेचा महिमा. कामासाठी दिलेला वेळ जेव्हा वाया जातो, कामासाठी दिलेला वेळ जेव्हा वाया जातो, फिसकटते सर्वच मग सगळ्याचा खेळ होतो. फिसकटते सर्वच मग सगळ्याचा खेळ होतो. वेळ टळून गेली की कामाचे वाजतात 12. वेळ टळून गेली की कामाचे वाजतात 12. त्यावेळी कळते अधिकाराचा चढतो पारा. वेळीच आवर घातला नाही प्रत्येक गोष्टीला, पश्चातापाची वेळ येते प्रत्येकाच्या वस्तीला. वेळीच आवर घातला नाही प्रत्येक गोष्टीला, पश्चातापाची वेळ येते प्रत्येकाच्या वस्तीला. वेळेवर कान टोचले तर बरे असते म्हणे. वेळेवर कान टोचले तर बरे असते म्हणे. गोष्ट हाताबाहेर गेल्यावर खरे नसते म्हणे. गोष्ट हाताबाहेर गेल्यावर खरे नसते म्हणे. प्रत्येकाची वेळ यावी लागते जरी म्हणतात, प्रत्येकाची वेळ यावी लागते जरी म्हणतात. वेळ घालवतात ते नंतर रडत बसतात. वेळ घालवतात ते नंतर रडत बसतात. वेळ आली आहे करण्याची काही, वेळ आली आहे करण्याची काही, आयुष्यात उमगते त्याला काय शक्य नाही. वेळेवर व्यायाम. म्यूट झालाय. जेवण झोपणेही नसते, म्हणजे आरोग्याचे गणित बिघडायला लागते. वेळेवर कामं केली तर टळते नुकसान. वेळेवर कामं केली तर टळते नुकसान. टाका वेळेत घातला की कापड राहते छान. वेळ पाळत नाही त्याने आखू नयेत योजना. वेळ पाळत नाही त्याने आखू नयेत योजना. वेळ खाऊपणाने बर्बाद होतात कल्पना. वेळ खाऊपणाने बर्बाद होतात कल्पना. वेळ आहे पैशासारखा, वेळ आहे पैशासारखा, वाचवाल तर वाचाल. वेळ आहे पैशासारखा, वाचवाल तर वाचाल. ज्याला कळत नाही तो वीर वाचाळ. ज्याला कळत नाही तो वीर वाचाळ. धन्यवाद. वा 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 वा. अनुसयाताई खूप मस्त छान. मस्त. मस्त. एकदम बढ़िया. छान. बहुत बढ़िया. धन्यवाद. मुख्य आणि तुम्ही वाचतात पण छान. खूप छान वाचली जाते कविता. अत्यंत छान आहे. शिकायला पाहिजे.
धन्यवाद. हा करा म्हणा. भारती कानोलकर त्यांचा अध्यात्मावर गाढा विश्वास आहे आणि अभ्यास पण आहे त्यांचा, आणि आत्मज्ञान भक्ती या सगळ्यामुळे त्या खूप समाधानी आहेत आणि त्यांचा प्रत्येक वेळेला एक नवीन दृष्टिकोन त्यांच्या कथेतून किंवा त्यांच्या सादरीकरणातून आणि तुकाराम महाराजांविषयी जे सांगितलं त्याच्यातून आपल्याला त्यांचा नवा दृष्टिकोन आपल्याला समजलेला आहे. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे भाग 9 त्यांनी संत तुकाराम महाराजांचं सांगितलं त्यावेळेला अलौकिक ज्ञान विलक्षण वैष्णवांची गरुडाची वगैरे हे सगळं जे त्यांनी उदाहरणं देऊन सांगितली, तर इंद्रायणी काठी पांडुरंगाचे परम मंगल स्वरूप पाहून ते तृप्त झाले आणि आम्ही जातो आमच्या वैकुंठाला म्हणून सांगून ते पांडुरंगा बरोबर कसे गेले याचं खूप छान त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि त्या संत शिरोमणी तुकाराम महाराजांना माझे विनम्र अभिवादन. सुनंदा जोशी ह्यांच्याविषयी मी काय सांगणार. त्यांनी 500हून अधिक कविता लिहिलेल्या असून त्यांच्या मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांची अमृतधारा, विश्वात्मा आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीवर आधारित गीत ते ज्ञानेश्वरी हे 3 पुस्तकं प्रकाशित होणाऱ्या या सुनंदाताईंविषयी सांगायचं म्हणजे थोडं शब्दच नेहमीप्रमाणेच ते अपुरे पडतात. तर त्यांनी सांगितलं की शुभ कार्याची जी आपण सुरुवात करतो त्या गणपती गणरायाची महती आणि अथर्व शीर्ष मंत्र जप साधना मनाला संयम देण्याचे काम कसे करते वगैरे सांगितलं त्यांनी. आणि श्रद्धेने आणि एक चित्ताने आपण भक्ती केली पाहिजे हे महत्वाचं त्यांनी अधोरेखित केलं. आणि नेहमीप्रमाणेच अभ्यासू आणि अतिशय सुंदर असे आणि एक नवीन नेहमीच आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी अध्यात्मावर मिळत असत आणि अतिशय सुनेचं खूप खूप कौतुक. आता विकास पाटील मेढाघाट म्हटल्यावर आमची ट्रिप गेलेली आहे, सगळं ते दृश्य डोळ्यासमोर आलं. प्रज्ञा जोशी पण होत्याच त्या ट्रिप मध्ये आणि खूपच सुंदर आहे ते मेढाघाट, बघण्यासारखं आहे. आणि त्यांनी उल्लेख केला ते नावेत जे असणारे असतात, नाव वल्हवणारे ते जे असतात ते इतकं सुंदर वर्णन करतात ना या परिसराचं मेढाघाटचं, तर ते ऐकून अगदी मन तृप्त होतं. आणि आजूबाजूला इतकं निसर्ग सौंदर्य आहे ना, आजूबाजूला प्रत्येक असे संगमरवरी दगड आहेत आणि छान त्याच्यावर नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या नक्षी तयार झालेल्या आहेत. आणि शिवलिंग हे आम्हाला बघण्याचं भाग्य मिळालं. आणि विकास पाटील तुम्ही ते यथार्थपणे तुमच्या शब्दामध्ये शब्द सामर्थ्यासह तुम्ही सादर केलं आणि पुन्हा प्रत्ययाचा आम्हाला आनंद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. प्रदीप अडूर यांनी हे सायकल पदभ्रमण सांगतात आपल्याला, सायकलवरून जे जे करतात यात्रा त्याविषयी ते नेहमीच सांगतात. पण त्यांचा अजून एक दुसरा गुण म्हणजे त्यांनी विरंगुळावर आपल्या शुक्रतारा ही एक खूप छान कविता त्यांनी केलेली आहे आणि आपल्या ग्रुपवर टाकली होती. म्हणजे तोही एक त्यांचा वेगळा पैलू आहे. आणि डोंबिवली ते आशापुरा सायकल यात्रा भ्रमण करण्यासाठीचे जे जाता तुम्ही आणि तेव्हा तिथे सेवेकरीही तुम्हाला सेवा देण्यासाठी असतात. आणि हे म्हणजे खरंच माणुसकीचं एक दर्शन आपल्याला मिळतं. आणि तुमची सायकलचा टायर पंक्चर झालेला असताना सुद्धा चीर गेलेली असताना सुद्धा मित्रांनी लगेच ते नाडी बांधायला सांगितले. त्याचं सहकार्य आणि समय सूचकता याही गोष्टी आपल्याला इथे अधोरेखित कराव्याशा वाटतात, मला आपल्याला दिसतात. आणि 20-25 किलोमीटर अशा परिस्थितीत जाणं ही खरंच तुमची जिद्द, चिकाटी आणि सहकार्याला पण मित्राला पण तुमच्या नमस्कार. आणि खूपच छान, खूप सुंदर हे तुमचं सायकल सांगणं होतं, सादरीकरण होतं. धन्यवाद. माधवी देसाई मला वाटतं हल्ली मनावरच खूपच त्यांचं चाललेलं आहे. आजची सुद्धा खूप छान
मन चंचल मनाचे काय सांगावे, ओंजळीत माझ्या तृप्ती दान द्यावे, उडताना थोडे भान असावे. मनाच्या ह्या अशा वेगळ्या वेगळ्या अवस्था तिने सांगितलेल्या आहेत. आणि आज पण तिने मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणजे सध्या मला वाटतं माधवी यांचं मनावर खूप चिंतन मनन आणि अभ्यास चालू आहे. आणि कोकणातील राहणीमान त्यांचं यथार्थ दर्शन त्यांनी केलं. आणि सासूबाईंचे कष्ट करणं, मुलांसुनांसाठी ते शिरवाळ्या करून घालणं, म्हणजे थोडक्यात आवडीचे पदार्थ, यासाठी सुद्धा त्या कष्टाची त्यांना तमा नसते. किती कष्ट झाले याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. तर ते खूप छान असं वर्णन तुम्ही सांगितलं. आणि ती फणसाची भाजी, नुसती फणसाची भाजी नाही तर ती कशी करायची हेही सांगितलं. त्यामुळे आमच्या तोंडाला मात्र ते पाणी सुटलं, वाटलं, अशी आता पुढ्यात हवी होती ती. इतकं तुमचं वर्णन ते खूप छान तुम्ही केलं. आणि तुमचं सांगण्याच्या ताकद एवढी होती की भारतीताईंना पण कोकणात झाल्यासारखं झालं. सगळ्या इतरांना मालवणची माहिती सांगितली तसं वाटलं. म्हणजे आपण एखादी गोष्टीची माहिती सांगतो आणि ती दुसऱ्याला त्याच्यातून अनुभव येणं आणि उत्स्फूर्तता मिळणं किंवा तो अनुभव पुनःप्रत्ययाचा मिळणं हे तुमच्या सादरीकरणामध्ये होतं. डॉक्टर शुभदा खटावकर. डॉक्टर शुभदा खटावकर खरं तर ते आता प्रथम मी त्यांच्या गाण्याविषयी सांगेन. CID मधील त्यांनी जे मराठीत रूपांतर केलं, घेऊन पहिला प्रेम विष्कार वगैरे, तर हिंदीतील शब्दांना त्यांनी मस्त असं मराठी शब्द, चपलक शब्द बसवले. तुमच्या खास शैलीत ते तुम्ही गायले ती. सुंदर अनुवादक, संगीतकार आणि गायिका या तिन्ही भूमिका यशस्वीरित्या तुम्ही पार पाडल्यात. आणि प्रज्ञान जोशी यांनी तुम्हाला जादूगार ही पदवी पण बहार केली. पण मला आता तुम्हाला थोडंसं असं वेगळ्या दृष्टिकोनातून सांगायचं आहे की तुम्हाला अनेक शैक्षणिक पुरस्कार मिळालेले आहेत, राज्यस्तरांवरची बक्षिसं मिळालेली आहेत. आणि फुलपाखरू झाले, सुरवंटाचेही एकांकिका या संग्रहाला तुम्हाला महाराष्ट्र शासनाचाही पुरस्कार मिळालेला आहे. तर आता थोडंसं आम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या शैक्षणिक तुमचे जे निबंध आहेत, तुमचे जे पुरस्कार आहेत, ज्या ज्या प्रांतामध्ये तुम्हाला ते मिळालेले आहेत, तर याविषयी थोडंसं तुमचं लेखन आम्हाला ऐकायला मिळू देत. आणि वेगवेगळ्या विषयावर असं मला वाटतं की यामध्ये तुम्ही किती तरबेज आहात, पारंगत आहात, याचा आपल्याला आता अनुभव आलेलाच आहे. पण एक थोडंसं वेगळेपणा म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जे शैक्षणिक आहे त्याच्यामधून आम्हाला वेगवेगळ्या पैलू तुमचे ऐकायला मिळू देत. आणि वेगवेगळी माहिती तुमच्याकडे जी अगाध आहे, जे ज्ञान आहे, ते आम्हाला ऐकायला मिळू देत असं मला वाटतं. आणि मी हे एक तुम्हाला सूचना करते आहे. डॉक्टर वृंदा कौजलगीकर. उर्मिलेचं मनोगत. उर्मिला म्हटलं की नेहमी असहाय्य, 14 वर्ष राहणारी, आणि सगळ्यांच्याच मनाचा विचार केला गेला, पण उर्मिलेचा विचार कुणीही केला नाही. आणि ही एक इतिहासातली दुर्लक्षित गेलेली एक स्त्री आहे असा सगळ्यांचाच विचार आहे म्हणण्यापेक्षा. आणि ते सत्यही आहे, कारण रामाबरोबर सीता होती, सगळे होते, पण ही उर्मिला मात्र 14 वर्ष एकटी विरहानी राहिली. तिच्या साठवण करणारं किंवा तिच्या जवळ असं कोणीही तिच्या मायेचं नव्हतं. तरी सुद्धा तिने राजमातांचे वगैरे सगळं कर्तव्य पार पाडलं. आणि लक्ष्मणाचं तिच्यावर नितांत प्रेम होतं आणि भावनेपेक्षा कर्तव्याला ती महत्व देणारी होती. हे सांगितलं तर वृंदाताई तुम्ही, आणि तुमच्या कल्पनेतून तुम्ही ती उर्मिला सादर केलीत आणि सांगितलं की माझी दुःखी विरहाची अशी उर्मिला तुम्ही मला मानू नकात. आणि ते एक वेगळा असा दृष्टिकोन तुम्ही दिला की जो आम्ही नेहमी म्हणत होतो की एक दुर्लक्षित गेलेली उर्मिला, तर तिचं एक वेगळेपण तुमच्या नजरेतून तुम्ही आम्हाला आज सांगितलं. त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. सुहास पुरोहित.
कयामत से कयामत तक हे त्यांनी गाणं आपल्याला आज म्हणून दाखवलं, त्याचं अनुवादित मराठीत करून त्यांनी. आणि ते नेहमीप्रमाणे शिट्या वाजवून अगदी आनंद घेत तल्लीनतेने त्यांनी ते गायलं पण. आणि हे सुद्धा एक उच्च विद्या विभूषित आहेत आणि अजूनही ते विद्यादान काम करतायत. त्याबद्दल त्यांचं खरंच तर कौतुक आहे. ते खूपच व्यस्त असतात आणि त्यांच्या या सादरीकरणाला सरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. लय भारी. याच्यासारखे अजून तुम्हाला दुसरी दात काय पाहिजे. प्रज्ञा जोशी. सर्व पित्रीय अमावस्या, श्राद्ध, दर्पण विधी त्यांचे महत्व. पितरांना देव मानतात. आपल्या पूर्वजांना पितरांना संतुष्ट कसे करायचे याविषयी सविस्तर तुम्ही माहिती सांगितलीत. अभ्यासू वृत्ती तर तुमची नेहमीच दिसून येते. आणि समय सूचकता, कारण आता पितृ पंधरवडा चालू झालेला आहे आणि त्याच या पंधरवड्यामध्ये तुम्ही सर्व पितृ अमावस्येची माहिती सांगितल्यामुळे समय सूचकता ही तुमची वाखाणण्यासारखी आहे आणि खूपच छान माहिती सगळ्यांना मिळाली. आणि जरी माहिती असली तरी ती आता ताजीतवानी झाली. पुरुषोत्तम देवस्थळ यांचा अभ्यासू वृत्ती आहे. जे ऐकेल, जे वाचेल, जे बघेल ते त्यांना सांगण्याची खूप स्फूर्ती असते. आणि काही त्यांनी वाचलं की लगेच त्यांना ते दुसऱ्यांना सांगावं असं वाटतं. आणि याच त्यांच्या स्वभावातून त्यांनी महाभारतातील माधवी अरुणा ढेरे यांच्या पुस्तकातील ही एक कथा त्यांनी आपल्याला सांगितली. आणि माधवी म्हणजे कसं स्त्रीचं आयुष्य होतं आणि तिचं काय अवस्था झाली आणि एखाद्याने हट्ट केला तर त्या हट्टाचं रूपांतर कसं होतं आणि काय काय भोगावं लागतं याचं एक उत्तम कथा यातून आपल्याला याचं दर्शन मिळतं. आणि 800 घोडे मिळवण्यासाठी ययातीने माधवीला दिलं आणि कालवाला दिलं आणि त्यानंतर त्यांनी 4 पुरुषांकडे ती राहिली. 4 पुरुषांबरोबर तिला 4 पुत्र झाले आणि तिची ही दुर्दशा आणि शेवटी तिचं लग्न न करण्याचा निर्णय आणि ती वनात गेली. खर तर ही आणि एवढं करून ही गोष्ट कालवाची नाहीये, माधवीची कालवाची आहे, माधवीची पण नाहीये असं सांगतात. आणि अरुणा ढेरे यांच्या विचारांची खोली आणि सहसंवेदना याची जाणीव आज पुन्हा प्रत्ययाला आली तुमच्या या सांगण्यातून. खरंच एक वेगळ्या प्रकारची आणि वेगळी गोष्ट आज आपल्याला माधवीची ऐकायला मिळाली. त्याबद्दल पुरुषोत्तम देवस्थळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. उज्ज्वला लुकतुके. आत्ता 4 वाजता लिहायला बसणारी ही उज्ज्वला ताई खूपच छान लिहिलंय तिने की शाळेमध्ये असणारी मुलं त्यानंतर मग संसारात रमलेली, आपापल्या व्यवसायात रमलेली ह्या मुलांमध्ये झालेलं रूपांतर, प्रत्यंतर त्यांच्या स्वभावात, त्यांच्या शारीरिक म्हणजे दिसण्यामध्ये वगैरे. तर हे वर्णन तुम्ही खूप छान केलं. आणि मृणाल एक बोटे गानू ही मुलगी सगळ्यांच्या दिलकी धडकन होती आणि तिची झालेली ही अवस्था आणि तिचाच मुलगा नवरा तिच्या मुलासारखा दिसणारा वगैरे हे एक वर्णन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून आणि तुम्ही छान सादर केलं. त्याबद्दल तुमचंही खूप खूप कौतुक आणि धन्यवाद. अनसुया कुंभाराविषयी तर काय सांगायचं, तर त्यांचं जे काम आहे ना ते अतिशय वेगळ्या आणि उच्च प्रतीचं आहे. ते आपण त्या सर पण म्हणतात की आधी केले आणि मग सांगितले असे हे कर्मयोगी आहेत. त्या बघा हा त्यांचं काम, पुस्तकदान, अंधश्रद्धा निर्मूलन, शालाबाह्य मुलांचा शोध, पथनाट्ये, देहदान, नेत्रदान, संकल्प, शैक्षणिक साहित्य उपक्रम, कविता वाचन, पुस्तक निर्मिती, विविध साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांमधून सहभाग आणि मुलांना आणि मुली, स्त्रियांची आणि मुलींची प्रबोधन ही त्या करतात. इतकं हे यांचं एक अतुलनीय असं उच्च कोटीचं आणि खूप वेगळ्या स्तरावरचं काम आहे. तर अशा या अनुसूयाताईंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच वेळेचा महिमा हे खूप छान
त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. आणि ते मी आधीच सांगितलं की ते वेळ अतिशय पाळतात. ज्या वेळेला मला त्या फोन करून सांगतात की मी मॅडम 5 वाजता येतेय, त्यावेळेला बरोबर त्या यावे आणि घड्याळात बघावं तर 5चे ठोके पडलेले असतात. इतक्या त्या कामाला वेळेला महत्व देतात आणि कामाला सुद्धा. तर अशा आणि आत्ताच त्यांचा उल्लेख करायचा म्हणजे आता सध्या त्या साताऱ्यात आपल्या माहेरी गेलेल्या आहेत आणि तिथे सुद्धा त्या फार्म हाऊस मध्ये त्यांचं झाडं लावणं हा हे चालू आहे आणि हा त्यांचा आवडता छंद आहे आणि या आवडत्या छंदामध्ये त्या मग्न आहेत आणि तिथे राहून सुद्धा त्या आपला छंद जोपासतायत. अनेक झाडं त्यांनी फुलझाडं वगैरे तिथे फार्म हाऊस मध्ये भावाच्या लावलेली आहेत. आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथूनही त्या सादरीकरणाला हजर राहतात, शुक्रवारच्या कार्यक्रमाला हजर राहतात. म्हणजे वेळ नाही मिळत म्हणण्यापेक्षा वेळ कसा काढावा आणि तो किती पाळावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनसुयाताई कुंभार आहेत. आणि वेळ हा पैशासारखा आहे आणि त्याला महत्व द्यावं हा एक खूप सुंदर संदेश तुम्ही दिलेला आहे. अशा प्रकारे सगळ्यांचे सादरीकरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि सगळ्यांकडे माहितीचा खजिना एवढा आहे की ते वेळेचं बंधन पाळायची इच्छा असते पण ते पाळलं जात नाही, होत नाही. कारण ते सादरीकरण करण्यामध्ये आणि अर्धवट ठेवलं की त्याची एक मजा निघून जाते असं एक आपण म्हणतो. त्याच्यामुळे आणि सांगण्याच्या उत्साहामध्ये वेळ कधी निघून गेला हेही तुम्हाला सगळ्यांना कळत नाही. इतकी सगळ्यांची उत्तमोत्तम आणि सुंदर अशी छान प्रगती होत आहे. त्याबद्दल सगळ्यांचं कौतुक आणि अतिशय सर्वांचे धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार.